विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ पहिला अनुवंशिकता व उत्क्रांती तर या पाठामधील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। तर या अगोदर आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल व त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। तर या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपल्याला काही सुरुवातीला प्रश्न विचारलेले आहेत, थोडे आठवा म्हणून। तर पहिला प्रश्न आहे की आपल्या पचन संस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवाचे काय काम आहे। तर मित्रांनो, हा अवयव आपल्या शरीरामध्ये कोणतेच कार्य करत नाही। त्यानंतर आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का, तर होत नाही। त्यानंतर डायनासोर सारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या वैज्ञानिकांचा वेगवेगळे असे मतप्रवाह आहेत। काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्या पृथ्वीवरती हिमयुग आले आणि हिमयुग आल्यानंतर अंत झाला असेल, तर काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की आपल्या पृथ्वीवरती मोठमोठे धूमकेतू येऊन आदळल्यानंतर पृथ्वीवरती जो हाहाकार माजलेला होता, त्या सर्व गोष्टीमुळे हे डायनोसॉर सारखे प्राणी नष्ट झालेले आहेत। त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला आहे की प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत, का नष्ट होत आहेत। त्याचं कारण आहे मित्रांनो की या प्राण्यांचा, पक्ष्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे जंगलाच्या रूपामध्ये, तो हळूहळू नष्ट होत चाललेला आहे। त्याला कारण म्हणजे वाढतं नागरीकरण, वाढतं शहरीकरण, वाढतं प्रदूषण व त्याचबरोबर पर्यावरणामध्ये होणारे बदल। इथे देखील लक्षामध्ये घ्या की पर्यावरणामध्ये बदल झाले म्हणूनच डायनोसॉर सारखे प्राणी नष्ट झालेले आहेत। पुढे पाहूया पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला, तो म्हणजे उत्क्रांती। सुरुवातीला लक्षामध्ये घ्या की उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल आहे। यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की अत्यंत सावकाश व क्रमिक। आता सावकाश शब्द तर लक्षात आला आपल्याला, क्रमिक म्हणजे काय, क्रमाक्रमाने होणारा बदल, त्याला म्हणायचं आपण क्रमिक बदल। त्यानंतर उत्क्रांती ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी प्रक्रिया आहे। म्हणजे याचा अर्थ उत्क्रांतीमुळे सजीवांना फायदाच होतो, सजीवांचा विकासच होतो, सजीवांचं असं नुकसान काहीच होत नाही, हे लक्षामध्ये असू द्या। त्यानंतर अंतराळातील ग्रहताऱ्यापासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते। म्हणजे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की ही उत्क्रांती केवळ पृथ्वी किंवा पृथ्वीवरील सजीवांशीच संबंधित असते असं काहीच नाही। म्हणजे याचा अर्थ काय आहे की उत्क्रांती अंतराळामधील जे ग्रहतारे आहेत यांच्याशी देखील संबंधित आहेच। त्यानंतर नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यापर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय। म्हणजे या ठिकाणी काय सांगितले या व्याख्येमध्ये की नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या शरीरामध्ये जे बदल घडतात आणि झालेले बदल अनेक पिढ्यांपर्यंत टिकतात। ठीक आहे, बदल झालेले आहेत आणि हे बदल अनेक पिढ्यापर्यंत टिकतात आणि हे बदल होण्याची जी प्रक्रिया आहे, या बदल होण्याच्या प्रक्रियेमुळे अनेक नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती आहे, हे लक्षामध्ये असू द्या। पुढे हा जो पिवळ्या रंगामध्ये हायलाइट केलेला भाग जो आहे, हा आपल्याला 25% जो आपला अभ्यासक्रम कमी झालेला आहे त्या अनुषंगाने हा भाग कमी केलेला आहे, तर देखील आपण याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे की सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते। कालखंड काय सांगितलं, 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणताच जीव अस्तित्वात नव्हता। सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत व त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे। लक्षामध्ये घ्या की 3.5 अब्ज वर्षापूर्वी कोणताच जीव अस्तित्वात नव्हता।
मग सुरुवातीला काय बनलं की साधी साधी मूलद्रव्ये, मग यामध्ये काय असेल की कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, ठीक आहे, त्यानंतर नायट्रोजन यासारखी साधी साधी मूलद्रव्ये बनली असतील. त्यानंतर मित्रांनो हा उर्वरित पॅराग्राफ आपण पूर्ण करूया. तर सुरुवातीला काय सांगितलं की सुरुवातीला साधी असेंद्रिय प्रकारची संयुगे तयार झाले असावीत, त्यापासून नंतर हळूहळू गुंतागुंतीची रचना असणारी सेंद्रिय संयुगे जसे की प्रथिने व केंद्रक आम्ले म्हणले तर DNA व त्यानंतर मग RNA ही तयार झाली असावीत. पुढे काय सांगितलं तर अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. त्यानंतर पुढं आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून त्यांची म्हणजे या प्राचीन पेशींची संख्या वाढू लागली असेल व त्यानंतर पेशीमध्ये थोडाफार बदल झाले असतील. व पुढे काय सांगितले या 2-3 ओळीमध्ये की नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सिद्धांतानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, ठीक आहे, आणि ज्यांनी बदलत्या पर्यावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही अशा पेशींचा नाश झाला असावा. त्यानंतर पुढे काय सांगितलं की आज मितीला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये आकार, जटिलता, विविधता ही ठरलेली आहे. निश्चित विविधता ही आहेच. इयत्ता 8वी मध्ये देखील आपण सजीवामधील विविधतेविषयी अभ्यास केलेला आहेच. त्यानंतर प्राण्यामध्ये एकपेशीय अमिबा किंवा पॅरामेशियम पासून ते महाकाय देवमासा इथपर्यंत विविधता आढळते. तर या सजीवामधील विविधतेविषयी माहिती अभ्यासत होतो. तर एकपेशीय सजीवापासून एकपेशीय अमिबा ते पॅरामेशियम पासून ते महाकाय देवमासा व त्यानंतर मानव असा या प्राण्यांचा विस्तार आढळतो. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वाढाच्या झाडापर्यंतची अनेक अशी वनस्पती आढळतात आपल्या पृथ्वीवरती. त्यानंतर पृथ्वीवर सर्व ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आहेच. सजीव कुठं कुठं येतं तर विषुववृत्तापासून 2 ध्रुवापर्यंत. त्याचबरोबर हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्वच ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आहेच. आता अति प्राचीन काळापासून मानवाला पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी या संबंधी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. त्याचबरोबर सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती, विविध सिद्धांत, विविध थिअरीज आजवर मांडल्या गेल्या आहेत. त्यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. त्याच्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर मुद्दा आहे उत्क्रांतीचा सिद्धांत. आता या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ किंवा जीवद्रव्य हा पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला असेल किंवा समुद्रामध्ये निर्माण झालेला आहे. लक्षामध्ये घ्या की आपण वाचलंय, ऐकलंय किंवा आपल्याला सांगितलं गेलं आहे की पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव हा समुद्रात निर्माण झालाय. पण तो फरक कसा आहे की पहिला सजीव नाही येतो तर पहिला सजीव पदार्थ आणि त्यानंतर मग या सजीव पदार्थापासून पाण्यामध्ये जीवाची निर्मिती झाली आहे. हे लक्षामध्ये असू द्या. तर या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील पहिला सजीव पदार्थ किंवा जीवद्रव्य हे पृथ्वीवर समुद्रामध्ये म्हणजे पाण्यामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यानंतर काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून म्हणजेच या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आहे. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व जटिल असे सजीव विकसित झाले आहेत. आणि हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत गेलेले आहेत. म्हणजे हे बदल एकदाच झालेले नाही आहेत. हे बदल होण्याची गती अत्यंत सावकाश आहे व या विकासाचा कालपट जवळजवळ हा 300 कोटी वर्षांचा आहे. लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच सजीव पदार्थ निर्माण झाल्यापासून ते अत्यंत जटिल अशी सजीव विकसित होण्यासाठी 300 कोटी वर्ष लागलेले आहेत. म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला लक्षामध्ये येईल की उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे ही किती अत्यंत सावकाश पद्धतीने सावकाश गतीने होत असते. त्यानंतर सजीवामधील बदल व विकास हा सर्वव्यापी असतो. म्हणजे सजीवामध्ये जर विकास होत असेल तर कोणत्या एका विशिष्ट अंगामध्ये अवयवामध्ये होत नसतो किंवा एका सजीवामध्ये विकास होत आहे, उत्क्रांती होत आहे आणि त्याच वेळेस दुसऱ्या सजीवामध्ये उत्क्रांती होत नाही असंही नसतं. त्यामुळे उत्क्रांती
ही कालखंडानुसार, कालावधीनुसार, वेळेनुसार सर्वच सजीवामध्ये होत असते. पुढे काय सांगितलेलं आहे, सजीवामधील बदल व विकास हा सर्वव्यापी असतो, सर्व अंगांनी होत गेला व त्यातून अनेक प्रकारचे सजीव आज मितीला अस्तित्वात आलेले आहेत. यामुळेच या प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते. क्रमविकास म्हणजे क्रमाक्रमाने होणारा विकास किंवा टप्प्याटप्प्याने होणारा विकास. त्यानंतर ही जी उत्क्रांती, ही जी प्रक्रिया आहे ही संघटनात्मक उत्क्रांती आहे. म्हणजेच आता जसं तुम्हाला सांगितलं, हा बदल सर्व अंगाने होतो. त्यानंतर पुढे काय सांगितलं, उत्क्रांतीची व्याख्या लक्षात राहू दे विद्यार्थी मित्रांनो, एका मार्कासाठी परीक्षेमध्ये येऊ शकते. तर भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. आता म्हणजे काय सांगितलेलं आहे की भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या शरीराची रचना वेगळी आहे, त्यांच्या अवयवांचे कार्य वेगळे आहेत. तर अशा पूर्वजापासून मग प्राणी आणि वनस्पतीमध्ये होणारा विकास, परंतु केवळ विकास नाहीये, इथे शब्द लक्षात घ्या, प्रागतिक विकास. म्हणजे त्या विकासामध्ये, त्या बदलामध्ये ही प्रगती होत चालली आहे. म्हणजे या ठिकाणी हा बदल रिव्हर्सिबल नसतो. एकदा जर हा बदल झाला तर तो बदल परत वापस होत नाही. म्हणजे जर समजा उदाहरण दाखल की आपल्या मानवाचे पूर्वज वानर आहेत, तर पूर्वी वानर म्हणजे मानवाला शेपटी होती, याचा वापर कमी झाल्यामुळे शेपटी गळून गेली. ठीक आहे, मग त्यानंतर ही शेपटी गळून गेल्यानंतर परत ही शेपटी मानवाला कधीच नाही येणार. लक्षात येते, म्हणजे याला काय म्हणायचं, प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती आहे. पुढे जाऊया, उत्क्रांतीचे पुरावे लक्षात राहू द्या. तुम्हाला हा प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. यामध्ये प्रश्न कसा असू शकतो की उत्क्रांती म्हणजे काय व उत्क्रांतीचे कोणते 2 पुरावे स्पष्ट करा. उत्क्रांतीचे पुरावे अभ्यासूया. एकूण 6 पुरावे अभ्यासायचे आहेत. त्यापैकी पहिला पुरावा आहे तो म्हणजे बाह्यरूपिकीय पुरावे. सुरुवातीला आपल्याला सांगितले कृती करून पहा म्हणून, किंवा करून पहा, त्यामध्ये कृती दिलेली आहे की पुढील चित्राचं निरीक्षण करा व वनस्पती व प्राणी या चित्रामध्ये नेमकं कोणते साम्य आढळतात हे आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला प्राणी आहेत, त्यानंतर वनस्पती आहेत. तर प्राण्यांच्या तोंडाची रचना, त्यानंतर त्यांच्या डोळ्यांची रचना, त्यानंतर त्यांच्या नाकपुड्या, त्यानंतर त्यांच्या कानाची रचना आणि त्यांच्या शरीरावरती असणारे केस हे सर्व समान आहेत. ठीक आहे, हे काय झाले, सर्व समान वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर वनस्पतीकडे जाऊया. तर वनस्पतींचे पानांचा आकार या प्रकारे, त्यांचा शिराविन्यास. ठीक आहे, त्यानंतर पर्णदेठ, पानांची रचना, ही सर्व समान वैशिष्ट्ये आहेत. आता वनस्पतीमधले समान वैशिष्ट्ये आणि त्यानंतर प्राण्यामध्ये असणारी समान वैशिष्ट्ये, यावरून आपल्याला अशी गोष्ट कळते की या सर्व प्राण्यांचा उगम समान आहे. म्हणजेच काय, हे सर्वच प्राणी एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत हे सिद्ध होतं. म्हणजेच काय, सर्वच प्राणी एकाच पूर्वजापासून, त्याचबरोबर या सर्वच वनस्पती एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असतील, त्यांची उत्क्रांती झाली असेल, हे यावरून आपल्याला सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सर्व प्राण्यांचे पूर्वज समान आहेत आणि सर्वच वनस्पतींचे पूर्वज देखील समानच आहेत. त्यानंतर पुढचा पुरावा बघूया, शरीरशास्त्रीय पुरावे. आता शेजारील चित्राचं निरीक्षण करायचं काळजीपूर्वक. तर या चित्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे, मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर. तर या 4 गोष्टींचं चित्र आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आता यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही, तसेच प्रत्येकाचा त्या प्राण्यामध्ये असलेला उपयोगही वेगवेगळा आहे. म्हणजे लक्षात घ्या, मानवाचा हात वस्तू हाताळण्यासाठी, बैलाचा पाय चालण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, वटवाघळाचा चर्मपर उडण्यासाठी किंवा झाडाला लटकून राहण्यासाठी, देवमाशाचा पर हा पाण्यामध्ये पोहण्यासाठी. प्रत्येकाचं कार्य देखील वेगवेगळं आहे, त्याचबरोबर त्यांची रचना देखील भिन्न आहे, वेगवेगळी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसतंय. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
की आपला खांदा व कोपरा यामधील जे हाड आहे, ठीक आहे, याला आपण क्रमांक 1 नंबर देऊया. ठीक आहे. आता त्याच प्रकारची रचना या बैलाच्या पायामध्ये देखील हे इथं पहा. त्यानंतर त्याच प्रकारची रचना इथं वटवाघळाच्या या चर्मपरामध्ये देखील आहे. तशीच रचना इथं देखील आहे. त्यानंतर हे कोपरापासून ते मनगटापर्यंत, त्यानंतर कोपराचं देखील नीट निरीक्षण करा. या ठिकाणी जॉईंट आहे, या ठिकाणी ही हाडामधली रचना समान आहे. त्यानंतर ही इथली रचना क्रमांक 2ची या प्रकारे. इथं देखील तुम्ही बघू शकता 2-2 हाड आहे इथं या ठिकाणी. त्यानंतर इथं हे आपलं मनगट, इथे देखील जॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं हे बोटे. म्हणजेच काय असेल, ठीक आहे, कार्य वेगवेगळं आहे, त्यांचा उपयोगही वेगवेगळा असेल. वरवर पाहता त्यांची रचना देखील भिन्न आहे, परंतु त्या अवयवातील हाडांची रचना जी आहे त्यामध्ये मात्र साम्य सारखेपणा आहे. यावरून आपण काय सांगू शकतो, या सर्वच प्राण्यांचे पूर्वज समान आहेत. ठीक आहे. सर्वच प्राणी, मग मानव असेल, बैल असेल, वटवाघळ असेल किंवा देवमासा असेल. त्यामुळे अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे की सर्वच प्राण्यांचे पूर्वज हे एकसारखे समानच आहेत. पुढे जाऊया. त्यानंतर अवशेषांगे. आता काय सांगितलं की सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती निर्माण होत नाही किंवा अचानक नवीन अंग किंवा इंद्रिय उत्पन्न होत नाही. तर अस्तित्वात असलेल्याच, लक्षात राहू द्या, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियामध्ये, अवयवामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून येतो. हळूहळू बदल होत असतो. त्याचं कारण काय सांगितलंय, बदलणाऱ्या पर्यावरणामुळे. ठीक आहे. आणखी पुढे काय सांगितलंय, आता बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु परिस्थिती जर बदलली, भिन्न परिस्थितीमध्ये तीच रचना निरुपयोगी किंवा हानिकारक ठरू शकते. लक्षात घ्या मुद्दा. काय सांगितलेलं आहे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं एखादं विशिष्ट अंगक, विशिष्ट अवयव ते त्या परिस्थितीमध्ये उपयुक्त आहे. ठीक आहे. परंतु परिस्थिती बदलली तर ते निर्माण झालेलं अंग आता निरुपयोगी ठरू शकतं किंवा ते हानिकारक असू शकतं. तर अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. आणि हे इंद्रिय नाहीसं होण्यासाठी, लक्षात असू द्या मित्रांनो, हजारो वर्ष लागतात. एक उदाहरण तुम्हाला अगोदर सांगितलं की मानवाला किंवा मानवाच्या पूर्वजांना पूर्वी शेपटी होती. आता ती शेपटी नाहीशी झाली आहे. लक्षात घ्या. शेपटी का होती? मानवाचं वास्तव्य हे झाडावर होतं आणि झाडावर तोल सांभाळण्यासाठी, बॅलन्स मेंटेन करण्यासाठी ती शेपटी उपयोगी ठरत होती. त्यानंतर आपला अधिवास आपण झाडावरून जमिनीवरती वाढवला, म्हणजे गुफेमध्ये वाढवला. तर अशा परिस्थितीमध्ये आता शेपटी नावाचं इंद्रिय आपल्याला फारसं उपयोगी नव्हतं. म्हणजेच पूर्वी एखादी रचना उपयुक्त होती, उदाहरणार्थ शेपटी. आता परिस्थिती बदलली, म्हणजे आपण झाड सोडून आता गुफेमध्ये राहू लागलो, तर ते पूर्वी उपयुक्त असणारी रचना आता निरुपयोगी ठरते किंवा ती हानिकारक ठरते. त्यामुळे ही अशी इंद्रिय हळूहळू नाहीशी होतात. आणि हे एखादं इंद्रिय नाहीशी होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. म्हणजे ती शेपूट किंवा ती शेपटी अचानक नाही गळून गेली, ती नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड लागलेला आहे. म्हणजे एका पिढीमध्ये शेपटीची लांबी कमी होईल, पुढच्या पिढीमध्ये शेपटीची लांबी कमी होईल, असेच हजारो पिढ्या पुढे गेल्यानंतर एक पिढी अशी येईल की त्या पिढीमध्ये शेपटी नसणार आहे. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग ठरत नाही. उदाहरणार्थ मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ, जे सुरुवातीला आपण याचा विचार केला होता, प्रश्न विचारलेला होता आपल्याला. आंत्रपुच्छेला आपण अपेंडिक्स देखील म्हणतो. तर मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. हे मोठे आतडे, आणि या मोठ्या आतड्याचं हे शेवटच्या टोकाला एक अशा प्रकारची वाढ होते.
ठीक आहे. ही वाढ मानवासाठी काहीही कार्य करत नाही, मात्र याचा मात्र आपल्याला त्रास होतो. तुम्ही ऐकलं असेल अपेंडिक्स. मग पुन्हा याचा त्रास जर वाढत असेल तर या ठिकाणी मग पुन्हा ऑपरेशन करून किंवा शल्यचिकित्सेच्या मदतीने किंवा सर्जरीच्या मदतीने हा तुकडा बाजूला काढला जातो. ठीक आहे. परंतु हे मानवासाठी उपयोगी नाही, परंतु हेच रवंथ करणाऱ्या सजीवामध्ये, जी गाय, म्हैस, शेळी, मेंढी असेल, या सजीवामध्ये हा अवयव उपयोगी असतो. त्याचबरोबर पुढे काय सांगितलेलं आहे की मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू ही माकडांमध्ये कान हलवण्याकरता उपयुक्त असतात. त्यानंतर आणखी उदाहरण काय दिले, माकडहाड, अक्कलदाढा, त्यानंतर अंगावरील केस, हे सर्व अवशेषांकी मानवाच्या शरीरामध्ये दिसून येतात. म्हणजे हे सर्व अवयव सद्यस्थितीला मानवी शरीरामध्ये आहेत, परंतु यांचा आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नाही. कालांतराने लक्षात राहू द्या, आणखी 400 किंवा 500 किंवा 1000 वर्षानंतर हे अवयव नक्कीच काळाच्या ओघामध्ये, उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये आपल्या शरीरामधून हे सर्व अवयव नाहीसे झालेले असतील. यालाच म्हणायचंय उत्क्रांती. पुढे जाऊया. त्यानंतर चौथा पुरावा आहे पुराजीव विषयक पुरावे. या ठिकाणी काय विचारले, खालील चित्रांचं निरीक्षण करायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते सजीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये म्हणजे जमिनीमध्ये, मातीच्या खाली दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. म्हणजे त्या ठिकाणी जर सजीव गाडला गेला तर त्या ठिकाणी पूर्वी चिखल असेल, चिखलामध्ये त्या सजीवांचा असा ठसा उमटेल. त्यानंतर वरून जमिनीचा दाब आणि जमिनीच्या आतील उष्णता यामुळे त्या ठिकाणी त्या सजीवाचे सर्व अवशेष नाहीसे होतील. हाडांसकट सर्व अवशेष नाहीसे होतील व त्या ठिकाणी त्या हाडांचा असा एक साचा तिथं बनलेला राहील. पूर्वी त्या ठिकाणी जो चिखल होता आता तिथं खडक असेल आणि यालाच काय म्हणायचं आहे, जीवाश्म. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया आपण. आता जेव्हा एखादा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. हो, साहजिक आहे. सजीव जिवंत असेल तरच सजीवामधील कार्बन चक्र, कार्बन सायकल सुरू असते. ज्यावेळेस तो प्राणी अथवा वनस्पती मृत पावेल त्यावेळेस कार्बन चक्र थांबेल, म्हणजे कार्बन ग्रह थांबेल व त्याच क्षणापासून शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सुरू राहील. म्हणजे सजीव जिवंत असेल त्यावेळेस त्या सजीवाच्या शरीरामध्ये कार्बन 14 व कार्बन 12, आता कार्बन 14 व कार्बन 12 काय आहेत, तर हे कार्बनचे 2 समस्थानिक आहेत, आयसोटॉप्स आहेत. ज्यावेळेस तो सजीव मृत पावतो त्यावेळेस त्या मेलेल्या सजीवाच्या शरीरामध्ये केवळ कार्बन 14 हा जो किरणोत्सारी समस्थानिक आहे याची ऱ्हास होण्याची प्रक्रिया सुरू राहते, म्हणजे हळूहळू नष्ट होत राहतं. त्यानंतर कार्बन 12 हे किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 व कार्बन 12 यांचे गुणोत्तर आता स्थिर राहत नाही, ते सतत बदलते. कारण लक्षामध्ये घ्या, कारण आता कार्बन 12 हे त्या सजीवाच्या शरीरामध्ये येत नाही, हे बंद झालेलं आहे. त्यानंतर जे कार्बन 14 जे आहे याचा ऱ्हास आता हळूहळू सुरू झालेला आहे. याचं प्रमाण हळूहळू प्रमाण कमी होणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यानंतर त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. या ठिकाणी 2 गोष्टी सांगितल्या आहेत की एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्याच्यानंतर कार्बन 14चं राहिलेली टक्केवारी पर्सेंटेज, त्याच्यानंतर कार्बन 14 व कार्बन 12 यांचं गुणोत्तर आपण काढू शकतो. आणि या सर्व पद्धतीमधून आपण कालमापन करू शकतो. म्हणजे एखाद्या सजीवाचा जर आपल्याला अवशेष जर मिळाला तर या कार्बन 14 व कार्बन 12च्या टक्केवारीवरून, गुणोत्तरावरून आपण सांगू शकतो की तो सजीव किती वर्षापूर्वींचा आहे. आणि याच पद्धतीला म्हणायचं कार्बन ही वयमापन किंवा कार्बन डेटिंग, याच पद्धतीचा वापर करून आपण डायनोसॉरच्या अस्तित्वाचा
म्हणजे डायनोसॉर कोणत्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते याचा आपण अंदाजा लावलेला आहे. त्यानंतर याचा उपयोग पुढे सांगितलेला याचा उपयोग कुठं होतो तर पुरातन अवशेषांगे त्यानंतर मानव वंशशास्त्रामध्ये देखील याचा उपयोग होत असतो. त्यानंतर कालमापनानुसार संगणकाच्या मदतीने कम्प्युटरच्या मदतीने हे सर्व माहिती एका कोष्टकामध्ये बसवली जाते व त्या काळी अस्तित्वात असलेल्या सजीवाबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला मिळवता येऊ शकते. आता या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत ते देखील पहा की हे उत्खनन होत असताना जर समजा आपण जमिनीच्या एकदम खोल असं उत्खनन जर केलं तर जमिनीच्या एकदम खोल पातळीवरती आपल्याला अपृष्ठवंशीय सजीवांचे अवशेष मिळालेले आहेत. उदाहरणार्थ गोगलगाय असेल, तारामासा असेल, हे सर्व अपृष्ठवंशीय होते. त्यानंतर यांच्या वरच्या थरामध्ये आपल्याला या प्रकारचे माशांचे अवशेष मिळालेले आहेत, म्हणजे सरीसृप, त्यानंतर उभयचर व मत्स्य प्राण्यांचे अवशेष मिळालेत. हे पहा, हे उभयचर, त्यानंतर सरीसृप आणि मत्स्य. त्यानंतर या वरच्या जमिनीच्या थरामध्ये आपल्याला सरीसृप उदाहरणार्थ साप असेल, डायनोसॉर यांचे अवशेष मिळालेले आहेत. त्यानंतर सर्वात वरच्या थरामध्ये आपल्याला अवशेष जीवाश्म मिळालेले आहेत पक्षी व सस्तन प्राण्यांचे. यावरून आपण असा एक अंदाज लावू शकतो की सर्वात अगोदर पृथ्वीवरती अपृष्ठवंशी प्राणी होते व अपृष्ठवंशी प्राण्यापासूनच पृष्ठवंशी प्राणी किंवा आपला म्हणजे सस्तन प्राण्यांचा देखील विकास झालेला आहे. तर कार्बनी वय मापन ही पद्धत सर्वात अगोदर विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये शोधून काढली आणि यासाठी त्यांना 1960 मध्ये नोबेल पारितोषिक देखील दिलेलं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. त्यानंतर पुढचा उत्क्रांतीचा पुरावा आहे तो म्हणजे जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स. हे 2 मार्कासाठी देखील येऊ शकतं परीक्षेमध्ये. मागच्या परीक्षेमध्ये देखील यावरती एक प्रश्न आलेला होता. मित्रांनो, तुम्ही होईल तितक्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न येतात, कोणत्या प्रश्नामध्ये काय विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे अशी म्हणतात. म्हणजेच 2 वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत, त्या दोन्ही गटातील लक्षणं एकाच प्राण्यामध्ये आढळतात, म्हणून त्या प्राण्यांना म्हणायचं जोडणारे दुवे किंवा कनेक्टिंग लिंक्स. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ पेरिपॅटस. तर हे पेरिपॅटस हा सजीव पहा. तर पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्याप्रमाणे म्हणजे ॲनिलिडा वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग दिसते. तुम्ही पाहू शकता याच्या शरीरावर असे खंडीभूत अशी रचना आहे. त्यानंतर पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका आढळते. ऑर्थोपोडा संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका आढळते. त्याचबरोबर खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून आपण काय म्हणू शकतो की पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. पुढचं उदाहरण बघूया. डकबिल प्लॅटिपस. हे पहा, डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो. मग याला आपण सरपटणारा प्राणी म्हणायचं का? नाही. पुढे बघूया. परंतु याच प्राण्याच्या शरीरामध्ये दुग्ध ग्रंथी आहेत व अंगावरील केस आहेत. आता दुग्ध ग्रंथी असले व अंगावरील केस असते हे सस्तनी प्राण्याचे लक्षण आहेत. त्यामुळं सरीसृप व सस्तनी प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणजे डकबिल प्लॅटिपस हा आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण लंगफिश. आता लंगफिश हा मत्स्य वर्गातला जरी असला तरी हा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजे फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारे प्राणी कोणते आहेत? काही उभयचर असतील किंवा सस्तनी प्राणी आहेत. मग हा काय? सस्तनी प्राणी व सरपटणारे प्राणी किंवा मत्स्य वर्गांना जोडणारा दुवा आहे. आता या सर्व उदाहरणावरून आपण एक गोष्ट सांगू शकतो की सस्तनी प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर प्राणी हे मत्स्य वर्गापासून उत्क्रांत झालेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, इथे काय दिले आणखी 6वा आणि शेवटचा पुरावा तो म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक पुरावा. काय सांगितले? बाजूच्या आकृतीमध्ये काही प्राण्यांच्या भ्रूणवाढींच्या अवस्थांचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. मित्रांनो, मुद्दा नीट समजून घ्या. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 वेगवेगळ्या प्राण्यांचे
भ्रूण आणि भ्रूणांच्या सुरुवातीच्या अवस्थेतील काही या आकृत्या दिले, चित्र दिलेले आहेत. आता भ्रूणाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमधील हे चित्र पाहून आपण ओळखू शकतो का की यामध्ये मानवाचं भ्रूण कोणतं असेल, कोंबडीचं भ्रूण कोणतं असेल किंवा इतर प्राण्यांचं भ्रूण कोणतं असेल? नाही ओळखू येणार. ठीक आहे. या ठिकाणी पुढे काय सांगितलं, बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्याचं दिसतंय. आपल्याला असं आढळून येतं की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये खूपच असे साम्य दिसत आहे. तुम्हाला प्रश्न केला मी की यामध्ये एक भ्रूण मानवाचे आहे. पहा बरं, ओळखता येतं का नेमकं कोणतं भ्रूण मानवाचं आहे, कोणतं भ्रूण इतर पक्षाचं आहे किंवा इतर पृष्ठवंशी प्राण्याचा आहे? नाही ओळखू येणार. पुढे बघूया. म्हणजेच काय सांगितलंय, आता पहा आता हे सुरुवातीचा कालखंड होता, त्यानंतर या भ्रूणामध्ये पुढे वाढ झाली आहे. आता काही बदल दिसतो का? बघा, हे थोडेसे लांबट झालेले आहेत. या ठिकाणी मात्र आणखी ही जी वाढ जरी झाली तर यांची रचना हे पहिल्यासारखीच आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे पाहूया आपण. इथं लक्षामध्ये येईल की हे जे पहिलं जे भ्रूण होतं विद्यार्थी मित्रांनो, हे होतं मासा, त्यानंतर सॅलॅमेंडर, हे कासव, त्यानंतर हे कोंबडी, हे डुक्कर, त्यानंतर हे गाय, हे ससा आणि शेवटी या ठिकाणी हे भ्रूण आहे मनुष्याचं. म्हणजेच यावरून आपण असं म्हणू शकतो की सर्वच पृष्ठवंशी प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावेत असा आपल्याला या ठिकाणी पुरावा मिळतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय व उत्क्रांतीचे वेगवेगळे पुरावे कोणते यासंबंधी आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या पाठाचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.